तुम्हाला न्यू तोरण करून दाखवणार आहे। त्यासाठी मी 2 कलर यूज करत आहे आणि ही 11 नंबरची क्रोशिया आणि सीझर। चला तर मग सुरू करूया। पहिल्यासाठी पट्टी कशी तयार करायची ते दाखवणार। पहिल्यासाठी आपल्याला 12 चेन घ्यायच्या। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 चेन घेतल्या। आता परत 2 चेन घ्यायच्या आणि या 12व्या खांबावर 12व्या चेनवर आपल्याला खांब तयार करून घ्यायचा आहे। पुन्हा प्रत्येक चेनवर खांब तयार करून घ्यायचा आपल्याला। प्रत्येक चेनवर आता खांब तयार करून झालाय। आता काय करायचं, पलटवायचं। इथे 2 चेन घ्यायच्या। 2 चेन घेतल्या। आता परत सेम प्रत्येक खांबावरती खांब तयार करून घ्यायचं आपल्याला। हे पहा परत सेम असं पलटवायचं आणि परत 3 चेन घ्यायच्या। परत सेम प्रत्येक खांबावरती खांब तयार करायचं आपल्याला। हे पहा अशा प्रकारे ही पूर्ण लाईन आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे। हे पहा हे अशा आपल्याला 55 लाईन तयार करून घ्यायच्या सेम अशा प्रकारे। वरती सेम इथं 3 चेन घ्यायच्या आणि प्रत्येक खांबावरती खांब तयार करत जायचं आहे आपल्याला। अशा आपल्याला 55 लाईन कंप्लीट करून घ्यायच्या आहेत। हे पहा हे माझ्या 55 लाईन तयार करून झाल्या आहेत। मी पूर्ण पट्टी तयार करून घेतली आहे 55 लाईनची। आता तुम्हाला फुल कसं करायचं ते दाखवणार आहे। पहिल्यासाठी आपल्याला 6 चेन घ्यायचे आहेत। 6 चेन 1 2 3 4 5 6 चेन घेतल्या। इथे जॉईन करून घ्यायचं आपल्याला। पहिल्या चेन मध्ये आपण जिथे पहिली चेन घेतली होती तिथे असं जॉईन करून घ्यायचं आहे। जॉईन करून घेतलं। आता काय करायचं, 5 चेन घ्यायच्या। परत 1 2 3 4 5 या 5 चेन घेतल्या। ही जे 6 चेनचा गोल राऊंड केलाय त्यामध्येच आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे ह्या 5 चेन सेम। पुन्हा परत सेम 1 2 3 4 5 चेन घ्यायच्या। इथे जॉईन करायचं। त्या साखळीमध्ये राऊंड केलाय ना आपण 6 साखळीचा त्यामध्ये जॉईन करायचं। परत सेम 5 चेन घ्यायच्या। 1 2 3 4 5 चेन घ्यायच्या। सेम त्याच ठिकाणी जॉईन करून घ्यायचं। परत सेम 1 2 3 4 5 चेन घ्यायच्या। मध्यभागी जॉईन करून घ्यायचं। परत सेम 1 2 3 4 5 चेन घेतल्या। मध्यभागी जॉईन करून घ्यायचं। असं आपल्याला पण 6 तयार करून घेणार। सेम 1 2 3 4 5 चेन घेतल्या। ते मध्यभागी जॉईन करून घ्यायचं। हे पहा असं। आता हे आपलं हे वरतीचे
पाकळ्यांचं तयार झालं. आता आपल्याला अजून याच्या खाली सेम तयार करून घ्यायचं. आता ह्या जे 5 चेन घेतले आहेत आपण त्याच्या मध्यभागी आपल्याला असं जॉईन करायचं आहे. 6 पाकळ्या तयार करून झाल्यानंतर आणि आता आपल्याला खालतून चेन घ्यायचं आहे. परत सेम 1 2 3 4 5 चेन घेतल्या. नेक्स्ट पाकळीच्या ही नेक्स्ट जी पाकळी तयार केली होती आपण 5 चेनची त्याच्या मध्यभागी आपल्याला जॉईन करायचं आहे. हे 5 परत सेम 5 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 चेन घेतल्या. आता नेक्स्ट पाकळीच्या मध्यभागी जॉईन करून घ्यायचंय. हे 5 परत सेम 1 2 3 4 5 चेन घेतल्या. नेक्स्ट पाकळीच्या मध्यभागी जॉईन करायचं. हे 5 परत सेम 1 2 3 4 5 चेन घेतल्या. नेक्स्ट पाकळीच्या मध्यभागी जॉईन करून घ्यायचं. परत सेम 5 चेन घ्यायच्या. 1 2 3 5 चेन घ्यायच्या. नेक्स्ट पाकळीच्या मध्यभागी जॉईन करायचं. हे पहा असं. आता हे वरती 6 हे असं वरती पाकळ्या दिसतील. आता हे खालती आपण केलं 1 2 3 4 5 अजून एक पाकळी करायचं. 1 2 3 4 5 चेन घ्यायच्या. इथे पहिल्या स्टार्टिंग जिथे स्टार्ट केलं होतं आपण तिथे जॉईन करून घ्यायचं. हे पहा किती सुंदर वाटतंय. वरतीच्या पाकळ्या आणि हे खालच्या आणि ह्याला आता इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कट करून घेतलं. कट करून घ्यायचा. थोडा एक्स्ट्रा ठेवायचा म्हणजे खोलणार नाही साठी. आता इथं आधी आता यामध्ये आपल्याला पांढरा कलर जॉईन करून घ्यायचा खालच्या पाकळ्यामध्ये. खालच्या जी चेन तयार केल्या आहेत आपण त्यामध्ये आपल्याला पांढरा कलर जॉईन करून घ्यायचा आहे. हे पहा या खालच्या जे पाकळ्या आहेत त्यामधल्या एका चेन मध्ये आपल्याला पांढरा कलर जॉईन करून घ्यायचा आहे. पांढरा कलरचं उलन पहिल्यासाठी आपल्याला 2 चेन घ्यायचे आहेत. आधी आपल्याला एक डबल खांब घ्यायचा आहे. डबल खांब घेतला. नंतर नेक्स्ट डबल फंद्याचा एक खांब घ्यायचा आहे. डबल फंद्याचा खांब घेतला. पुन्हा परत 3 फंदे घ्यायचे. 3 फंदे घेऊन आपल्याला खांब तयार करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला यामध्ये 3 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 चेन घेतला. परत सेम 3 फंद्याचा खांब घ्यायचा. आता खालती करत जायचं आपण. परत सेम 2 फंद्याचा घ्यायचा. पुन्हा एक घ्यायचा डबल खांब. पुन्हा परत सेम 2 चेन आणि इथे जॉईन करत जायचं. या आपण जे 5 चेन घेतले आहेत त्यामध्येच आपल्याला हे 6 खांब तयार करून घ्यायचे आहेत. आपल्याला असे हे पूर्ण 6 खांब आपल्याला 5 चेनचे जे आपण 5 चेनची एक पाकळी केली होती त्यामध्येच हे सेम तयार करून घ्यायचंय. नेक्स्ट आता 5 चेनच्या साखळीमध्ये पहिल्या स्टार्टिंग 2 चेन घ्यायच्या आहेत. 2 चेन घेतल्या. आता परत एक डबल खांब घ्यायचा. डबल खांब घेतला. पुन्हा डबल फंदे घ्यायचे 2 आणि त्याचा एक खांब तयार करायचा. पुन्हा 3 फंद्याचा एक खांब तयार करायचा.
पुन्हा 3 चेन घ्यायच्या, 1 2 3 चेन घ्यायच्या. आता त्याच चेन मध्ये आपण ह्या ज्या चेन मध्ये 4 खांब तयार केलेत त्याच चेन मध्ये खांब तयार करायचे. आपल्याला आधी 3 फंद्याचा तयार करायचा. त्याच चेन मध्ये 3 फंद्याचा तयार झाला. आता डबल 2 फंद्याचा करायचा त्याच चेन मध्ये. पुन्हा 1 फंद्याचा आपला डबल खांब, पुन्हा 2 चेन ते जॉईन करायचं. परत सेम त्या नेक्स्ट चेन मध्ये हीच प्रोसेस. पहिल्या सेटिंग 2 चेन, 1 डबल फंद्याचा खांब, पुन्हा 2 फंदे घ्यायचे, तो 1 खांब तयार करायचा. तो खांब तयार झाला. आता 3 फंदे घ्यायचे, त्याचा 1 खांब तयार करायचा. पुन्हा 3 चेन घ्यायच्या, 3 चेन घेतल्या, परत सेम 3 फंदे घ्यायचे, खांब तयार करायचा. पुन्हा सेम 2 फंदे घ्यायचे, खांब तयार करायचा. पुन्हा 1 फंदा घ्यायचा, तो 1 खांब, पुन्हा 2 चेन घ्यायच्या, इथे जॉईन करून घ्यायचं त्याच चेन. सेम अशा प्रकारे आता प्रत्येक चेन मध्ये सेम असंच तयार करत जायचं. ह्या तिन्ही चेन मध्ये सेम असेच पाकळ्या आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत पूर्ण. हे पहा, हे पूर्ण पाकळ्या मी तयार करून घेतल्या पूर्ण पकड्यावरती. इथे हे उलन आपण कट करून घेतलंय. यामध्ये असं काढायचं, थोडं उलन जास्त ठेवायचं आणि इथे नेक्स्ट फ्लॉवर कसं जॉईन करायचं. हे पाही मी मध्यभागीचं तयार करून घेतलंय. पहिल्या सेटिंग तयार करून घेतलं. अजून एक त्यामध्ये आता व्हाईट कलर आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. आता पहिल्या स्टार्टिंग 2 चेन घ्यायच्या, परत 1 खांब, पुन्हा डबल फंद्याचा 1 खांब, पुन्हा 3 फंद्याचा 1 खांब, पुन्हा 1 चेन घ्यायची आणि या 2 जी पाकळ्या आहेत त्यामधल्या एका पाकळीमध्ये हे जॉईन करून घ्यायचं आपल्याला. इथे जॉईन करून घेतलं. पुन्हा 1 चेन घ्यायची, 1 चेन घेतली, परत सेम या चेन मध्ये आपल्याला खांब तयार करायचे. पहिल्या सेटिंग 3 फंद्याचा, पुन्हा 2 फंदे, तो 1 खांब त्या चेन मध्ये, पुन्हा 1 डबल खांब, पुन्हा 2 चेन इथे जॉईन करून घ्यायचं. पुन्हा सेम नेक्स्ट चेन मध्ये जॉईन करायचं. पहिल्या सेटिंग 2 चेन घ्यायच्या, 2 चेन घेतल्या, 1 डबल खांब तयार करायचा, पुन्हा 1 डबल फंद्याचा 1 खांब तयार करायचा, पुन्हा 3 फंद्याचा 1, पुन्हा 1 चेन घ्यायची, 1 चेन घेतली. आता नेक्स्ट पाकळीमध्ये हे जॉईन करायचं. पुन्हा 1 चेन घ्यायची, पुन्हा सेम 3 फंदे आणि त्याच चेन मध्ये खांब तयार करत जायचं. उतर त्याचे पुन्हा डबल फंदाचा 1, पुन्हा 1 डबल, पुन्हा
डबल, पुन्हा 2 चेन, पुन्हा इथे जॉईन करायचं. आता प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला असेच पाकळ्या तयार करून घ्यायच्या. प्रत्येक चेन मध्ये सेम असं जे तयार केलं होतं सेम असं तयार करून घ्यायचंय. हे पहा, हे 2 फ्लॉवर जॉईन करून झाले आहेत. आता परत सेम असंच इकडे फ्लॉवर आपल्याला जॉईन करत जायचे. असं पूर्ण पट्टी आपल्याला तयार करत जायची आहे. आता ह्या 2 पाकळ्यांना पुढचे फुल जॉईन करायचं. इथं जसं सेम आपण 2 जॉईन केलेत तसंच इकडे आपल्याला अजून 6 फ्लॉवर जॉईन करून घ्यायचे आहेत. हे पहा, माझी पूर्ण पट्टी तयार करून झाली आहे. मी याला 8 फ्लॉवर जॉईन करून घेतले आहेत. आता ही पट्टीला कसं जॉईन करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही खालती लॉंग करू शकता. मी एवढंच तयार केलं आहे सिंपल फ्लॉवरचं. ही जी एक पाकळी आहे तिथे आपल्याला असं जॉईन करून घ्यायचंय. आधी आपल्याला सेम पट्टीला सेम करून घ्यायचं आहे. असं सेम लावून घ्यायचंय, मग आपल्याला जॉईन करायचं आहे. पुन्हा हे बघा, इकडे आपल्याला 4 खांब सोडून द्यायचे. इथे 5व्या खांबाला जॉईन करून घ्यायचे. तुम्ही सुई दोऱ्याने जॉईन करू शकता या उलनच्या सुईनेही जॉईन करून शकता. मी सुई दोऱ्याने जॉईन करून घेत आहे. जे आपण 3 चेन जी घेतले आहेत त्यामध्ये आपल्याला असं जॉईन करून घ्यायचं आहे. परत सेम खालून जे आता इथे आलो आपण या 3 चेन मध्ये 3 चेन मधून घ्यायचं. पुन्हा परत से इथे आपल्याला या चेन मधून काढायचं. माझ्या चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा.
व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून नक्की सांगा. हे पहा, असं जॉईन करायचंय पूर्ण फ्लॉवर. आता आपल्याला असंच सेम जॉईन करून घ्यायचंय. हे जे जसे 2 तयार पण जॉईन करून घेतले आहेत सेम तसेच पुढचे हे आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत सेम अशाच प्रकारे. सेम असंच पुढे प्रोसेस आपल्याला सेम करत जायची आहे. हे पहा, ही पूर्ण पट्टी जॉईन करून झाली आहे आपली. आता याला आपण खालती आपण आता फ्लॉवर इथे ही जी एक पाकळी आहे तिथे आपण गोंडे लावून घेणार आहोत. पाहिजे या 3 चेन आहेत ना त्यामध्ये आपण असं गोंडा लावून घेणार. बरोबर करून घेऊयात कात्रीने. परत सेम पुढच्या ह्याच्यामध्ये पण आपल्याला गोंडा लावून घ्यायचा आहे इथे चेन मध्ये. असंच आपल्याला पूर्ण पट्टीच्या प्रत्येक पाकळीच्या खालती ते गोंडा लावून तयार करून घ्यायचा आहे. हे पा पूर्ण गोंडे लावून तयार करून झालाय. पा